आज बनवूया धिरडे आणि आमरस। उन्हाळ्यात आंब्याचा सीझन आला की सीझन संपेपर्यंत कितीतरी वेळा आमच्याकडे धिरडे आणि आमरस बनतो, कारण सगळ्यांना खूप आवडतात आमरसाबरोबर धिरडे। ज्याप्रमाणे आमरसाबरोबर पुरणपोळी, पुरी, चपाती छान लागते, त्याचप्रमाणे धिरडेसुद्धा खूप भारी लागतात आमरसाबरोबर। धिरड्यांचा रंग खूप छान आला आहे बघा, आणि खूप छान जाळीसुद्धा आली आहे धिरड्यांना। हे धिरडे सकाळी बनवले तर संध्याकाळपर्यंत अगदी जशास तसे मऊ राहतात, अजिबात वातड होत नाही किंवा कडक होत नाहीत। आता काही जणांना धिरडे बनवायला जमत नाही। धिरडे बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पिठाचं प्रमाण असतं, ते जर व्यवस्थित मोजून घेतलं तर धिरडे परफेक्ट होतात। तसेच या व्हिडिओमध्ये छोटे टिप्स सांगितलेले आहेत, त्या जर फॉलो केल्या तर तुम्हीसुद्धा नक्कीच असे जाळीदार मऊ धिरडे बनवू शकाल। तर चला बघूया परफेक्ट जाळीदार धिरड्याची रेसिपी। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 12 ते 15 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं घेतले। आता हे धिरड्याचं प्रमाण मी 4 ते 5 माणसांसाठी बनवत आहे। आता हे मिक्सरला अशा पद्धतीने वाटून घेतलं। आता पिठाचं प्रमाण बघूया। एक मोठं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये एका वाटीने मोजून 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे। कोणत्याही एका वाटीने किंवा ग्लासने प्रमाण मोजून घ्या। 2 वाटी ज्वारीच्या पिठासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे। म्हणजेच जेवढं ज्वारीचं पीठ आहे त्याच्या अर्ध गव्हाचं पीठ, आणि जेवढं गव्हाचं पीठ आहे त्याच्या अर्ध हरभरा डाळीचं पीठ घ्यायचं। हे प्रमाण पिठाचं अगदी परफेक्ट आहे धिरडं बनवण्यासाठी। नेहमी मी धिरडे हेच पिठाचं प्रमाण वापरून बनवते, अजिबात बिघडत नाही, परफेक्ट बनतात। आता पिठाचं प्रमाण मोजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी मिरची, कोथिंबीर, लसूणची पेस्ट बनवली होती ती घातली। नंतर छोटा अर्धा चमचा हळद आणि छोटा 1 चमचा लाल तिखट घातले। हिरवी मिरचीसुद्धा घातली मी आणि लाल तिखटसुद्धा घातले। तुम्ही फक्त हिरवी मिरची घाला किंवा फक्त लाल तिखट घाला किंवा अशा प्रकारे मिक्स घातलं तरीसुद्धा चालेल। याच्यामुळे धिरड्यांना खूप छान रंग येतो, म्हणून मी हिरवी मिरची आणि लाल तिखटसुद्धा घालते। आता हळद, लाल तिखट घातल्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि याच्यात पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे। पीठ भिजवते वेळी एकदम पातळ पीठ भिजवायचे। डोशाचं पीठ असतं त्याच्यापेक्षासुद्धा थोडं पीठ पातळच भिजवायचं आहे। आता हे पीठ भिजवण्यासाठी मला 3 ते 4 ग्लास पाणी लागलेलं आहे। पाणी थोडं घालून पीठ गुठळ्या न होऊ देता भिजवायचं आहे। त्यामुळं अशा प्रकारे जर अशी रवी असेल काढ्याची ती वापरा, म्हणजे गुठळ्या लवकर फुटतात आणि पीठ छान एकसारखं भिजतं। आता बघा अशा प्रकारे गुठळ्या झाल्या असतील तर त्याच्यामध्ये फोडून घ्यायच्या आणि छान पातळ प्लेन पीठ तयार करायचं आहे। आता हे पीठ घट्ट वाटतंय म्हणून मी त्याच्यात अजून अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। आणि बघा अशा पद्धतीने हे पीठ भिजवले। बघा डोशाच्या पिठापेक्षासुद्धा पीठ पातळ लागतं धिरडे बनवण्यासाठी। आता हे 15 ते 20 मिनटं साईडला ठेवून द्यायचं भिजण्यासाठी। तोपर्यंत मी गवारीच्या शेंगाची भाजी, कुरडई, पापड, भजे हे सगळं बनवून घेतलं आणि आमरससुद्धा बनवला। आता आमरस प्रत्येकाला बनवायला येतोच म्हणून मी काही तो शूट केलं नाही। आमरस बनवून ठेवायचा आधी फ्रीजमध्ये, म्हणजे तो थंडगार होतो आणि थंडगार आमरसाबरोबर अशी ही गरमागरम धिरडी एकदम भारी लागतात। आमरस बनवून फ्रीजमध्ये ठेवला मी थंड होण्यासाठी आणि तोपर्यंत 15 ते 20 मिनटं झाली होती। मग धिरडे बनवायला घेतले आणि बघा पीठ भिजल्यानंतर थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी त्याच्यात अजून थोडंसं पाणी घातलं अर्धी वाटी आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलं। आता धिरडे बनवताना नेहमी कट असलेल्या वाटीचा किंवा अशा प्रकारे फुलपात्राचा वापर करायचा। याच्यामुळं धिरडे तव्यावर छान पसरले जातात एकसारखे। तवा रुळण्यासाठी म्हणून सुरुवातीला 1-2 असे छोटे धिरडे बनवायचे आणि 1-2 धिरडे सुरुवातीला तव्याला चिटकतात, तुटतात। तवा रुळला की मग बाकीचे धिरडे खूप छान व्यवस्थित बनतात। त्यामुळे सुरुवातीचे 1-2 धिरडे छोटे बनवून बघायचे आणि त्याच्यानंतर मग तव्यावर थोडंसं तेल घालायचं आणि बघा अशा कट असलेल्या वाटीने छान पीठ हात गोल फिरवत अशा प्रकारे ओतायचा आहे आणि
किती छान धिरडं पसरले बघा. म्हणून धिरडं पसरवतेवेळी नेहमी कट असलेल्या वाटीचा वापर करा. आणि बघा, धिरडं वरची जी पिठाची लेयर आहे ती सुकल्यानंतर साईडने तेल सोडायचं आणि एक 2 ते 3 मिनिटांनी धिरड्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या वरची बाजू सुकली की आणि पलटी करायचं आहे. धिरडे बनवतेवेळी गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची, अजिबात फुल करायची नाही किंवा कंटिन्यू मीडियमसुद्धा ठेवायची नाही. नाहीतर काय होतं, खालच्या साईडने धिरडं भाजलं जातं पण वरच्या साईडने कच्चं राहतं आणि पलटतेवेळी तुटतं ते. त्याच्यामुळं मग गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवरती धिरडं भाजायचं आहे. दोन्ही साईडने मस्त धिरडं भाजून घ्यायचं. आणि बघा, धिरड्यांना काय सुंदर रंग आला आहे, खूप छान जाळी आली आहे धिरड्याला, अगदी डोशासारखी जाळी आली आहे. आणि आता अजून 1-2 धिरडे मी बनवून दाखवते. नॉनस्टिकचा तवा असेल तर थोडंसं तेल घालावं लागतं, पण लोखंडी तवा असेल तर थोडंसं जास्त तेल घाला. आणि बघा, फुलपात्राने अशा प्रकारे एकसारखं पीठ ओतायचं आहे किंवा मग एका वाटीमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये सुरीला लावून कांदा सोलून घ्यायचा आणि कांद्याने सुद्धा तुम्ही तव्याला तेल लावू शकता. वरची साईड सुकली पिठाची की मग साईडने थोडंसं तेल सोडायचं आणि कडा मोकळ्या करायच्या आणि धिरडं पलटी करून घ्यायचं. आणि बघा, हे सुद्धा धिरडं खूप छान जाळीदार झाले, खालच्या साईडने मस्त रंग आला आहे. धिरडे भाजतेवेळी घाई करायची नाही, लो टू मीडियम फ्लेमवरतीच धिरडे भाजा. तुमच्याकडे लोखंडी तवा असेल त्यावरती सुद्धा धिरडे बनतात, पण तवा थोडासा रुळायला पाहिजे. रुळला तवा की छान धिरडे बनतात. नॉनस्टिकवर तर धिरडे अजिबात तुटत नाहीत, एकदम परफेक्टच बनतात. लोखंडी तवा असेल तर त्याला थोडंसं 3-4 धिरडे रुळेपर्यंत छोटे छोटे बनवा आणि नंतर मग बाकीचे धिरडे तुम्ही बनवू शकता. आणि बघा, अशाच प्रकारे एकामागे एक मस्त धिरडे बनत आहे. खूप छान रंग येतोय, खूप छान जाळी आली आहे धिरड्यांना. हिरवी मिरचीबरोबर थोडंसं लाल तिखटसुद्धा घाला, म्हणजे मस्त रंग येतो धिरड्यांना. आणि हे सुद्धा धिरडं एकदम मस्त झालं आहे. अशाच पद्धतीने बाकीची सगळी धिरडी बनवून घेतलेली आहेत. यातलं एकही धिरडं तुटलेलं नाही किंवा करपलेलं नाही. परफेक्ट धिरडे तयार झालेले आहेत. बघू शकता किती छान रंग आला आहे, खूप सुंदर जाळी आली आहे, अगदी डोशाप्रमाणे हे धिरडे जाळीदार झालेले आहेत. आणि आमरससुद्धा धिरडे बनवेपर्यंत छान गार झाला होता. मी धिरडे, आमरस, बटाट्याची भजी, कुरडई, पापड, दही भात आणि गवारीच्या शेंगाची भाजी असा हा रविवारचा विकेंडचा बेत बनवला होता. आमच्या इथे तर धिरडे मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतात आमरसाबरोबर. म्हणून मी आमरसाच्या सीझनमध्ये खूप वेळा धिरडे बनवते. पुरणपोळी कमी बनवते, पण धिरडे जास्त वेळा बनवते. आणि इथे आपले थंडगार आमरस आणि जाळीदार मऊ धिरडे तयार झालेले आहेत. पिठाचं प्रमाण जर व्यवस्थित मोजून घेतलं तर धिरडे परफेक्ट होतात. तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा.